आपल्याला विचारलं की आपल्या पणजोबांचं नाव काय, तर आपल्याला माहीत नाही, आपला वंश माहीत नाही, त्यांनी काय केलं, ते कशासाठी लढले हे आपल्याला काहीच माहीत नाही. पणजोबा म्हणजे ग्रेट ग्रँडफादर. तर रामायण महाभारतात आपण बघतो 40 पिढ्या दिलेल्या आहेत. या कशासाठी? आपण म्हणतो काय उगाच ग्रंथ वाढवून ठेवायचं म्हणून लिहिलं आहे का? रामांच्या चरित्रात आपल्याला सापडतं त्यांनी वडिलांच्या मृत्यूचं कळताच जलदान केलं, त्यानंतर जटायूचं श्राद्ध केलं. जसं आपण एखाद्या माणसाचं श्राद्ध करतो त्याप्रमाणे पक्षाचं श्राद्ध त्यांनी केलं. रावण हा तर शत्रू होता. आपण ऐकलंय मरणांतानी वैराणी स्पीक नो इल ऑफ डेड, लॅटिनमध्ये सुद्धा म्हणतात की युद्ध संपलं तर मरण एकदा मृत्यू पावलं तर शत्रुत्व सुद्धा संपलं. हे राम कुठे शिकले होते? ह्या श्राद्धामध्ये एवढी श्रद्धा, या पितरांमध्ये एवढी श्रद्धा कुठून आली? त्या लहानपणी ज्या विश्वामित्रांकडून त्यांनी गोष्टी ऐकल्या की माझ्या वंशजांनी काय केलं. जसं सगरचे जे 60,000 पुत्र भस्म झाले आणि त्यांना सद्गती मिळायची असेल तर गंगेत अस्थि विसर्जन करायचे होते, पण गंगा नव्हती. गंगा आणण्यासाठी जो सगर आहे त्याचा पुत्र असमंजस, त्याचा अंशुमान, दिलीप, भगीरथ यांनी कसे प्रयत्न केले पिढ्यानपिढ्या केवळ पितरांच्या सद्गतीसाठी. हे रामानं लहानपणीच ऐकलं होतं. यासाठी तो वंश महत्त्वाचा असतो की आमच्या पूर्वसुरींनी काय केलेलं आहे. आणि यासाठी गुरु महत्त्वाचे असतात, कारण ते हे सांगतात की तुझ्या पूर्वजांनी काय केलेलं आहे आणि तुझं आता काय कर्तव्य आहे.